मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वादळ उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारलाय। आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो करोडो मराठा बांधव सहभागी होणार असून हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा कुणबी प्रमाणपत्रावरून फडणवीस सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले। आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। या आंदोलनात 3 कोटी मराठे सामील होतील असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि आगामी आंदोलनाच्या तयारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे। आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे। मुंबई तुम्ही विचारानं जिवंत केली, मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का म्हणून विचारतायत। आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठेच दिसले पाहिजेत असं म्हणत जरांगेंनी मोठ्या संख्येनं मराठ्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलंय। फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय, अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत असं जरांगे म्हणतायत। मनोज जरांगे पाटील हे 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत। 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार। अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनासाठी 3 कोटी मराठे पुन्हा एकत्र येणार असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। जरांगेंच्या भूमिकेमुळे सरकारच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत। 3 कोटीपेक्षा जास्त मराठे आंदोलनात सहभागी होतील असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। तर सरकारला आता वेळ वाढवून दिला जाणार नाही असा इशारा देखील यावेळी जरांगेंनी दिला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आता पुन्हा तापू लागलंय। मराठ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची ग्वाही जरांगेंनी दिली आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे आधी झालेल्या आंदोलनानंतरही सरकारनं विश्वासघात केल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला। सरकारकडून वारंवार आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला। 8 महिने उलटूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे समाजात नाराजी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, मग मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का दिलं जात नाही असा जळजळीत सवाल जरांगेंनी उपस्थित केला। मनोज जरांगे पाटील म्हणाले की अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देताना सरकारकडे बोट दाखवतायत। मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मग प्रमाणपत्र न मिळणाऱ्या त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे असंही जरांगेंनी म्हटलं। आंदोलनाच्या तारखेपूर्वी सरकारनं निर्णय घ्यावा। जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही असा इशाराही त्यांनी दिला। सातारा, कोल्हापूर, औंध संस्थांच्या गॅझेटच्या आधारे GR काढण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी काही समाज घटकांवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे। मी समाजाशी कधीही बेईमानी करणार नाही, उपाशी मरेन पण खोटं बोलून पैसे कमवणार नाही असं म्हणत मराठा आरक्षणासाठी आता सर्वात मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत पेटलेला हा वाद पुढे प्रचंड मोठं रूप घेईल की काय अशी शंका वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।